पण निवडणुका जिंकूनही या सत्ताधाऱ्यांना आपले विरोधक संपवता येत नाही आहेत, कारण त्यांच्यासोबत मराठी मीडिया नावाचं एक अमोघ शस्त्र उभं आहे. विरोधक स्वतः लढताना दिसत नाहीत, पण मराठी मीडिया त्यांच्या वतीनं सत्ताधाऱ्यांशी लढतो. सत्ताधाऱ्यांचं लियारी जे आहे ना, तसं तिकडे त्या हमजा अली मदारीने उद्ध्वस्त केलं होतं पाकिस्तानमधलं, ते इथल्या सत्ताधाऱ्यांचं लियारी उद्ध्वस्त करायला स्वतः उद्धवजी मैदानात उतरणार नाहीत, की आदित्य ठाकरे हातात सूत्र घेणार नाहीत. पवारसाहेब तर आता फारच थकलेत. मग तरीही सत्ताधाऱ्यांना जेरी सांडलं जातं आहे ते मीडियाच्या मदतीनं, आणि तोवर उद्धवजींना हरवणं सोपं नाही, शक्यही नाही. मित्रो, व्हिडिओचं शीर्षक काही का असेना, आज मी तुम्हाला रोचक रंजक कहाणी सांगणार आहे. त्या कहाणीचा आजच्या जमान्यातल्या घटनांशी म्हणजे वर्तमानांशी, व्हिडिओच्या थंबनेलशी, शीर्षकाशी काही संबंध दिसून आला तर तो तुम्हीच पडताळून पहा. तर कहाणी अशी आहे, आणीबाणीचा काळ होता. कालच अनेकांनी आणीबाणीच्या त्या दमनकारी कालखंडाचा निषेध करणारे अनेक कार्यक्रम देखील केले असतील. त्या आणीबाणीत इंदिरा सरकार विरोधात बोलणारी जी काही मंडळी होती, त्यात अनेक राजकारणी जसे होते तसेच इतर छोट्या मोठ्या क्षेत्रातले लोकही होते. या मंडळींना घाबरून सरकारनं मिसा नावाचा एक कायदा बनवला होता. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट असं त्याचं फुल फॉर्म होतं. त्या मिसाखाली आंदोलनकाऱ्यांना तुरुंगात डांबलं जात होतं. आता मी ही कहाणी सांगतोय त्याचा संजय दिना पाटलांच्या पत्रकारांना दिलेल्या धमकीशी काय संबंध असा समज करून व्हिडिओ बंद करू नका. खरोखरच पुढे अनेक पदर उलगडत जातील, तसा खुलासा होत जाईल. सो वेट अँड वॉच. मिसाखाली तुरुंगात डांबलेल्या विरोधकांमधली अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, एस.एम. जोशी वगैरे नावं आपल्या परिचयाची आहेत. पण एक सेवकराम सोभानी नावाचे ज्येष्ठ वकील होते, त्यांनाही स्थानबद्ध करण्यात आलं होतं या काळात. त्यांच्यासोबत एक महिलाही होत्या, श्रीमती उमा शुक्ला. काही महिन्यांनी यांची स्थानबद्धता संपली आणि जसे हे बाहेर पडले तसं या उमा शुक्ला ज्या आहेत त्यांनी एका क्लिनिकमध्ये जाऊन आपला गर्भपात करवून घेतला. सेवकराम सोभानी आणि उमा शुक्ला यांच्यात काही अनैतिक संबंध होते किंवा नव्हते हे देवाला ठाऊक, परंतु उमा शुक्लांनी गर्भपात करून घेतला हे मात्र खरं आहे. 80च्या दशकात एक मशहूर असं एक साप्ताहिक प्रकाशित व्हायचं, नाव होतं ब्लिट्स. R.K. करंजिया हे त्या साप्ताहिकाचे संपादक होते. ब्लिट्समध्ये सेवकराम सोभानी आणि उमा शुक्ला यांच्यातल्या अनैतिक संबंधांची रोचक रंजक कहाणी अशी रंगवून छापण्यात आली होती आणि या दोघांची बदनामी झाली. त्यामुळे त्यांनी करंजियांवर IPCच्या कलम 500 अंतर्गत बदनामीचा खटला दाखल केला. ब्लिट्सवाल्यांनी पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत कलम 499 मधल्या 9व्या अपवादाचा संदर्भ देत संरक्षण मागितलं. सार्वजनिक हितासाठी आणि सद्भावनेनं केलेल्या बदनामीकारक विधानांना विशिष्ट अटींच्या अधीन राहून संरक्षण देण्यात येतं आणि ही बाब मध्य प्रदेश हायकोर्टानं मान्य करत करंजियांना संरक्षणही दिलं होतं. म्हणजे त्यांना या सगळ्या खटल्यातून मुक्त केलं होतं. थोडक्यात काय तर पत्रकार म्हणून आम्ही कोणाबाबत काहीही छापू, भलेही ते त्या दोघांच्या अनैतिक संबंधांमधून केलेल्या गर्भपाताबद्दल का असेना, पर्सनल बाब होती त्यांची. त्या बातमीनं 2 घरं उद्ध्वस्त का होईना, जे लोक सार्वजनिक जीवनात आहेत, राजकारणात आहेत, त्यांची बदनामी होऊन त्यांचं राजकीय करिअर बर्बाद का होईनात, पण आम्ही छापणार. करंजिया हे सरकार दार्जिन्या पत्रकारांचे प्रतिनिधी होते. त्यांनाही पाकीट पोचत होतं आजच्यासारखं, पण कायद्याच्या दृष्टीने त्यांना प्रिव्हिलेज्ड म्हणवलं जात नव्हतं. कायदा त्यांनाही समान होता जो इतर भारतीय नागरिकाला असतो. म्हणून मग सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल जो आहे तो फिरवला आणि 9व्या कलमाअंतर्गतच्या या स्पेशल एक्सेप्शनलाही रफादफा करून टाकलं. सेवकराम सोभानी वर्सेस R.K. करंजिया हा खटला आजही पत्रकारांच्या अरेरावीला, त्यांच्या मनमानीला आवर घालण्यासाठी एक दंडक ठरू शकतो, एक दाखला ठरू शकतो की पत्रकारांना कायद्यानं विशेषाधिकार दिलेले नाही आहेत किंवा असं कुठलंही संरक्षण दिलेलं नाही आहे की तुम्ही एखाद्याची प्रायव्हसी भंग करून त्यानं नकार दिल्यानंतरही त्याला सतत स्टॉक करणं, त्याचा पाठलाग करणं, माईक पुढे करून मानसिक दबाव निर्माण करणं, अशा वर्तनानं संबंधित पत्रकारावर संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत राईट टू प्रायव्हसी आणि राईट टू रेप्युटेशन, सन्मानानं जगण्याचा अधिकार आणि त्या अधिकाराचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे काल शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटलांनी उद्विग्न होऊन, म्हणजे आधी सतत तोच प्रश्न
विचारू नका असं ज्याचं उत्तर मी अनेकदा दिलेलं आहे, हे सांगूनही न ऐकणाऱ्या आणि खरोखरच गाडीत बोटं घालू पाहणाऱ्या पत्रकारांना ठोकून काढण्याचा इशारा देत जे काही ते बोललेत, जे आईच्या गाडीत वगैरे ते काय गेले वगैरे सगळं ते त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हतं का हो? संजय दिना पाटील जर चुकलेत तर त्यांच्यावर पत्रकारांच्या संघटनेनं गुन्हा दाखल करायला हवा आहे. काल पत्रकारांच्या संघटनेनं एक पत्रक जारी करून संजय दिना पाटलांचा निषेध केला. त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकून आपली एकजूट दाखवली आहे. खासदारांना त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच एक व्हिडिओ बनवून आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. अनेकांनी यावर डिबेट शो केले, मारा आम्हाला मारा असा टाहो फोडला. पण मला या सगळ्या पत्रकार मित्रांचं आश्चर्य वाटते की साला मागच्या दशकभरापासून महाराष्ट्रातले 2 राजकीय नेते, एकतर संजय राजारामराव, दुसरे जितेंद्र आव्हाड, या मंडळींशी पत्रकारांशी वागण्याची तरा यांना कशी चालते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय दिना पाटील हे शिवसेनेचे खासदार म्हणून घेण्यास लायकच नाही आहेत, पात्रच नाही आहेत. शिवसेनेचा खासदार कसा बोलतो, कसा वागतो, हे त्यांनी संजय राऊतांकडून शिकून घ्यायला हवं. संजय राऊत हे जे काही बोलतात, हा भोसडीचा, तो भोसडीचा, तो येडझावा आहे, तो चुतिया आहे, महाराष्ट्राला कलंक आहे, हे सगळं नित्यनेमानं ऐकणारे आणि त्याच नित्यनेमानं महाराष्ट्रालाही ऐकवणारे हे पत्रकार लोक भडवा, भोसडीचा, येडझावा, चुतिया या महामंत्रांचं पारायण आपल्यासमोर सहन करत असतात. त्यातल्या एखाद्याला कधीच असं वाटलं नाही की राऊतांना मध्येच थांबवून विचारावं की साहेब थांबा, तुम्ही एका सन्माननीय वर्तमानपत्राचे संपादक आहात, अशा शिव्या का देता? संपादक सोडून द्या, राज्यसभेचे खासदार आहात, अशा शिव्या का देता? नॉर्मल का वागत नाही तुम्ही? आता पोट साफ झालं नाही म्हणून पोटात निर्माण झालेला गॅस हा तोंडावाटे का फेकत बसता? तुमचं सकाळचं लाईव्ह नंतर बीप करून चालवलं जातं दिवसभर, पण आधी ते लाईव्हच जातं ना, तेव्हा सगळ्या शिव्या ऐकतात लोक, पण त्यावर कोणीच बोलत नाही. राऊतांना रोखणं तर दूर, राऊतांच्या शिव्या यांनी भांडूपच्या संतांच्या ओव्या म्हणून स्वीकारल्यात. संजय दिना पाटलांनी त्यांना झालेल्या वैयक्तिक त्राग्यातून त्यांच्या मागे फिरणाऱ्या छपरी लोकांना दम दिला आहे. ते पापाराजी असतात ना ते एअरपोर्टवर, ती मलायका अरोरा चालली अशी मटकवत की तिच्या मागे मागे मॅडम मॅडम इधर, हे अशी अवस्था झाली यांची. ह्या लोकांना मारून टाकीन वगैरे बोलले ते दिना पाटील, संजय दिना पाटील. यावरून आज जो हडकंप माजला ना, त्यामागे एक स्ट्रॅटेजी आहे, लक्षात येत नाही कोणाच्या. तुम्हाला आठवत असेल महानगरपालिका निवडणुका असोत की विधानसभेच्या निवडणुका असोत, महाराष्ट्रात शिवसेना भाजपा महायुतीच्या विरोधात ठाकरे ब्रँड वगैरे कुणीही स्वतः मैदानात उतरून जेवढं लढलं नाही ना, तेवढं लढणं हे आपला मराठी मीडिया लढत होता त्यांच्या वतीनं. मान्य की पत्रकारानं सरकार विरोधात असणं गरजेचं आहे, पण सरकार चुकत असेल तेव्हा हा विरोध करा की. सरकारचे जनताविरोधी निर्णय खोडून काढा की तुम्ही. नको तितके विकास प्रकल्प आणि त्याआडून बजेटचं आपापसात होणारं वाटप, मग ते रखडलेले प्रकल्प आणि मग वाढत जाणारा ते बजेट आणि यांची भरली जाणारी घरं, यावर बोला की. पण हा समस्त मीडिया ठाकरेंच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. मावा आघाडीच्या सत्ताकाळात एस टी संप झाला तेव्हा हा मीडिया गायब होता. अँटिलियासमोर सचिन वाझेनं स्फोटकं ठेवली. सुशांत आणि दिशाचा खून झाला असं अनेक पुरावे बोंबलून सांगत आहेत, पण यातलं कोणीच यावर बोलत नाही. तेव्हाही बोललं नाही. नवाब मलिक प्रकरण झालं तेव्हाही हे लोक लांबूनच गंमत पाहत होते. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेला कसा यात खलनायक बनवता येईल याकडे यांचा कल होता. म्हणजे ही जी मीडिया अशी जी काही तोफ आहे ना, ती चालते कोणासाठी, कोणाच्या विरुद्ध, येते का लक्षात काही तुम्हाला? आताही उद्धव सेनेचे हे 6 खासदार फुटले तर त्यावर आगपाखड करणं असो, नैतिकतेचे जे काय धडे देणं असो, किंवा रस्त्यावर उतरून या खासदारांना सळो की पळो करून सोडण्याचं काम जे आहे ना, हे त्यांना मतदान केलेल्या त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचं काम आहे. मला भाजप नको होती, मला गद्दार शिंदे नको होते, मला भगवा नको होता, माझ्या गाडीला हिरवाच आवडतो म्हणून मी यांना मतदान केलं. असे ज्यांनी या खासदारांना मतदान करून निवडून दिलं होतं, त्या मतदारांनी जे काम करायचं आहे ना, ते काम हे पत्रकार का करू पाहत आहेत? उभाटांकडून सुपारी मिळाली की काय तुम्हाला? तुम्ही निष्पक्ष वगैरे कसे म्हणवता स्वतःला, जेव्हा तुम्ही एकाच बाजूने ढोल बडवताय, तुम्ही एकाच बाजूच्या लोकांना सतत विक्टिमाइज करताय. आता पाकिस्तानला उद्ध्वस्त करायला रॉने हमजा अली मजारीचा वापर करून घेतला, हे आपण एका सिनेमात पाहिलं, त्या धुरंधरमध्ये. आज महायुतीला उद्ध्वस्त करण्यासाठी एक हमजा अली मजारीसारखी शक्ती बाजारात उतरली, ती काम करते. आणि ती शक्ती म्हणजे महाराष्ट्रातला हा मराठी मीडिया आहे.
मोदीजींचा भारतीय जनता पक्ष जो 24/7 इलेक्शन मोडवर असतो, देवेंद्रजी चतुराईनं व्यूहरचना करतात, त्यांना तोड नाही आहे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे राज्यातल्या गावोगावी पोचून आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. विकास निधीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसा वाहतोय. त्या वाहत्या गंगेत हात धुवायला अनेक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत जोडले जात आहेत, येत आहेत. आणि आपण पाहिलं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे हे लोक कुठल्याही निवडणुका सहज जिंकत आहेत. उबाटा हरते, शरद पवार हरतायत, काँग्रेस क्षीण होत चालली आहे. पण निवडणुका जिंकूनही या सत्ताधाऱ्यांना आपले विरोधक संपवता येत नाही आहेत, कारण त्यांच्यासोबत मराठी मीडिया नावाचं एक अमोघ शस्त्र उभं आहे. विरोधक स्वतः लढताना दिसत नाहीत, पण मराठी मीडिया त्यांच्या वतीनं सत्ताधाऱ्यांशी लढतो आहे. सत्ताधाऱ्यांचं लियारी जे आहे ना, तसं तिकडे त्या हमजा अली मदारीने उद्ध्वस्त केलं होतं पाकिस्तानमधलं, ते इथल्या सत्ताधाऱ्यांचं लियारी उद्ध्वस्त करायला स्वतः उद्धवजी मैदानात उतरणार नाहीत, की आदित्य ठाकरे हातात सूत्र घेणार नाहीत. पवारसाहेब तर आता फारच थकलेत. मग तरीही सत्ताधाऱ्यांना जेरी सांडलं जातं आहे ते मीडियाच्या मदतीनं. या ताजा फुटलेल्या 6 खासदारांपैकी कोण कमजोर कडी आहे हे शोधून त्याला टार्गेट करणं हाच यांचा अजेंडा आहे. संजय दिना पाटील, अभी झाकी आहे, बहुत कुछ बाकी आहे. देवेंद्रजी शिंदेसाहेब, आज तुम्ही निवडणुकांमध्ये उबाटा सेनेला हरवाल, पण बाजार मात्र तुम्हा सत्ताधाऱ्यांचाच उठणार आहे. कारण सत्ताधाऱ्यांकडूनही पाकिटं, आयफोन्स, काश्मीरच्या सहली, 5 स्टार मौज मजा हे सगळं लुटूनही यांचं इमान मात्र मातोश्रीला वाहिलेलं आहे. आणि तोवर उद्धवजींना हरवणं सोपं नाही आहे, शक्यही नाही. मित्रो, बराच लांबलेला हा एपिसोड मी इथंच थांबवतो आहे. काहींना हा विषय झोंबेल, काहींना बोचेल, काहींना गुदगुल्या करून जाईल, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. बातमीबाबतची बात सांगणं आपलं काम आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी, काही मीडियाकर्मींचे व्हॉट्सअप चॅट्स, काहींचे नको त्या अवस्थेतले फोटोज, व्हिडिओज, बड्डे पार्ट्यांचे ते थायलंडच्या थंडीतले क्षण, सारं काही माझ्याकडे सुरक्षित आहे बरं का. पण आपणही यांच्यासारखं कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं नाही, म्हणून तुर्तास इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.